कर्माणि विकर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते। भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की मला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य नसता, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन ना मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। सर्व लोक काय करतात, माझंच अनुसरण करतात। मी ज्या मार्गाचं अनुसरण करतो त्याच मार्गाचं अनुसरण सर्व लोक करतात। म्हणून या ठिकाणी लोकांची अशी स्थिती आहे की यदि ह्यहम न वर्तेयम जातु कर्मण्यतंद्रितः मम वर्तमानं वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। मी जर या ठिकाणी अत्यंत सावधानपणाने, मी साक्षात भगवद अवतार श्रीकृष्ण परमात्मा आहे, मला कोणत्याही कर्माचा लेप लागत नाही, म्हणून जर मी सावधानपणे स्वधर्माचं पालन केलं नाही तर सर्व लोक माझंच अनुसरण करतात आणि त्यामुळं उत्सिदे युरिमे लोका न कुर्याम कर्मचेदहम संकरस्य च कर्ताश्याम उपहन्यामि महाप्रजाः। मी जर कर्म केलं नाही तर मी ह्या सर्व इतर जे सामान्य लोक आहेत त्या सर्व सामान्य लोकांचा नाश होईल। कारण ज्या स्वधर्म कर्माचा परित्याग केला त्या सर्वांचा नाश होत असतो, त्यांना कधीही सुख शांती मिळत नाही। आणि माझं आचरण पाहून ते लोक माझंच अनुवर्तन करतील तर जणू काही त्या लोकांच्या घाताला मी कारण झालेलं आहे। कारण लोकांचं एक ठरलेलं आहे की यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते। श्रेष्ठ माणसं जसं वागतील किंवा ज्या प्रकारचं कर्माचरण करतील त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागून चालणारे सामान्य लोक चालत असतात। जर मीच कर्माचा त्याग केला, सावधानपणे स्वधर्माचरण केलं नाही तर जणू काही मीच त्या लोकांच्या घाताला नाशाला कारण झालो असं होईल। म्हणून यासाठी माझं असं म्हणणं आहे की सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस तथा सत्तश्चिकीर्षुर लोकसंग्रहम। ज्या पुरुषाच्या अंतकरणात सगळ्या समाजात, जसं ज्ञानोबाराय या पसायदानामध्ये म्हणतात, पूर्ण होऊनी तीही लोकी, संपूर्ण सुखाने हे तिन्ही लोक परिपूर्ण व्हावेत, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तीही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित। सर्वच लोक सुखी असावं त्रैलोक्यामध्ये। इथं त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ किंवा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या तीन अवस्था, हे तीन लोक आहेत असं मांडुक्य कारिकेमध्ये सांगितलेलं आहे। तेव्हा लोकांना जागृतीतही आनंद, स्वप्नातही आनंद आणि सुषुप्तीतही आनंद प्राप्त व्हावा अशी ज्याची मनापासून तळमळ आहे असा विद्वान ज्ञानवान पुरुष जरी ह्या तिन्ही गुणांच्या अतीत झालेला असला, त्याला कोणतंही कर्तव्य नसलं, तो कृतकृत्य झाला असला किंवा इच्छित वस्तू आत्मवस्तू त्याला प्राप्त झाली असेल, आत्मसाक्षात्कार झाला असेल, तरीसुद्धा त्या ज्ञानवान पुरुषाने देखील लोकसंग्रहाची इच्छा असेल, लोक उन्मार्गगामी होऊ नयेत, लोक सन्मार्गगामी राहावेत अशी इच्छा असेल तर कुर्याद विद्वांस तथा असक्तम। त्याला त्या कर्माची आसक्ती नाही, कर्मफलाची आसक्ती नाही, कर्तृत्वाचाही अभिमान किंवा आसक्ती नाही, तरी पण त्याने चांगल्या प्रकाराने वेदविहित कर्माचं आचरण करावं असं भगवान परमात्म्याने सांगितलं। आता वेदविहित कर्माचं आचरण करू लागला तर मग त्या पुरुषाला कर्म काय आहे, कोणतंही कर्म जे आहे त्याच्यामधून सत्कर्म केलं तर पुण्य आणि असत्कर्म केलं तर पाप। पण पुण्य जसं पाप जसं बंधनकारक आहे तसं पुण्यसुद्धा बंधनकारक आहे। म्हणून कोणाला शंका येईल की अशा पुरुषाला जरी तो ज्ञानवान असला, ज्ञानवान पुरुष हा कर्मबंधातून तरुण गेलेला आहे, पण लोककल्याणासाठी म्हणून जर तो पुन्हा कर्म करायला लागला तर त्याच्याकडून घडलेलं जे कर्म आहे ते पुण्यरूप बंध करून त्याला पुन्हा बंधनात घालील का,
तर अशा ज्ञानवान पुरुषाने लोककल्याणासाठी जरी कर्माचरण केलं तरी ते त्याला बंधनाला कारण होत नाही असं सांगितलं. ते कारण त्याच्यासाठी भगवंतांनी सांगितलं, माऊलींनी या ठिकाणी सांगितलं की आता कर्म तर करतो आणि ते बंधनाला कारण होत नाही. याचा अर्थ पूर्वी अज्ञान कालामध्ये किंवा अज्ञानी लोक ज्याप्रमाणे हे कर्म सत्य आहे, कर्माचं फल सत्य आहे, मी त्या कर्माचा कर्ता सत्य आहे असं समजून ज्यावेळेला मनुष्य कर्म करतो त्यावेळेला त्याला त्या कर्माचं फल भोगावं लागतं. परंतु हे कर्म नसून जणू काही कर्म केल्याचा आभास आहे. खऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतंच कर्म घडत नाही. आत्मा हा अक्रिय, निष्क्रिय, कर्मरहित अशा स्थितीतला आहे. आणि ही जी कर्म होतात ही आत्म्यावर आध्यस्थ असणारे म्हणजे आत्म्यावर भासमान असणारे हे मन, बुद्धी, शरीर यांच्याद्वारा ही कर्म होतात. आत्मस्वरूपाशी त्याचा काहीही संबंध नाही. जसं मृगजळाचे कितीही पूर आला तरीसुद्धा त्याच्यामुळं जमीन ओली होत नाही, त्याप्रमाणे असंग, निर्विकार, नित्य शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभावान असणारं माझं जे आत्मतत्व आहे, ह्या आत्मतत्वाच्या ठिकाणी कर्मापासून उत्पन्न होणारं पुण्य किंवा पाप ह्या दोघांचाही संबंध होत नाही. पाप पुण्य उभे विधूय, पाप आणि पुण्य त्याला कोणत्याही प्रकारचं लागत नाही. कारण तो हे कर्म करत असताना मला अमुक फल मिळावं अशी आसक्ती नाही. तो अनासक्त झालेला पुरुष आहे. म्हणून असा अनासक्ती योग महात्मा गांधींनी ह्या कर्माचरण पद्धतीला अनासक्ती योग असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारची जर कोणी कर्म करील तर ती कर्म त्याच्या बंधनाला कारण होत नाही. यासाठी माऊलीने एक उदाहरण दिलं शेवटी. त्याचा बोध कसा असतो तर बहुरुपयाचे रावो राणी, स्त्री पुरुष भाव नाही मनी, परी लोकसंपादनी तैशीच करीती. ज्याप्रमाणे या ठिकाणी एखाद्या नाटकामध्ये किंवा बहुरुपयाच्या खेळामध्ये दोन लोक, एक पुरुष आणि एक स्त्री किंवा राजा आणि राणी यांचं रूप किंवा सोंग धारण करतात, परंतु त्यांच्या मनामध्ये हा स्त्री आहे आणि मी पुरुष आहे आणि आम्ही दोघंजण या ठिकाणी निश्चित स्त्री आणि पुरुष या भावानेच आहोत असा भाव त्यांच्या अंतःकरणात नाही. तरी त्या नाटकगृहामध्ये त्यांच्या रंगमंचावर मात्र ते आपलं पात्र अशा प्रकाराने उठवतात जणू काही आपण राजा राणी आहोत. पण आपण खरोखर राजा राणी आहोत आणि ह्या देशाचा राजा आपण आहे आणि त्या राजाची पत्नी आपण झालेलो आहोत असं त्या दोघांनाही वाटत नाही. त्याचप्रमाणे हा जो पुरुष आहे, हा पुरुष त्याचा बोध कसा असतो ते ह्या श्लोकामध्ये सांगतात. आता कारण ही शंका येईल की त्याला कर्मबंधन करील की नाही, तर कर्मबंधन करत नाही. यासाठी त्याला वेदांता तत्त्वज्ञान झालेल्या पुरुषाने जेव्हा तो कर्म करतो लोककल्याणासाठी, त्यावेळेला तो आपल्या बोधापासून कधीही च्युत होत नाही. त्याचा असंगत्वाचा निश्चय हा कसा असतो याविषयी आता सांगतात. प्रकृते हे क्रियमानानी गुणही कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. आता या ठिकाणी ह्या जे केलेलं कर्म ते कोणाला बंधन करतं आणि कोणाला बंधन करीत नाही याविषयी भगवान अर्जुनाला सांगतात. म्हणजे तुमच्या आमच्या सर्व मानव जातीला ह्या कर्म करत असताना मनुष्याने कोणत्या बोधावर असलं पाहिजे आणि कर्मबंधन कधी करतात याविषयी एक प्रकारचा निवाडा किंवा निर्णय भगवान या ठिकाणी सांगतात. तो असा सांगतात, प्रकृते हे क्रियमानानी, प्रकृते हे गुणही क्रियमान सर्वशः क्रियमानानी कर्माणी अहंकार विमूढ आत्मा अहम करता इति मन्यते. अहंकार विमूढात्मा म्हणजे अहंकारामुळं ज्याचा विमूढ म्हणजे विवेकरहित म्हणजे विचारहीन, ज्याच्या ठिकाणी आत्मा आणि अनात्म विवेकाचा अभाव आहे असा जो पुरुष आहे त्याला म्हणतात की अहंकार विमूढ आत्मा. आत्मा म्हणजे या ठिकाणी अंतःकरण, विमूढ आत्मा म्हणजे जो मूढतेला प्राप्त झालेला आहे. मूढतेला म्हणजे अविवेकाला प्राप्त झालेला आहे. अविवेक म्हणजे विचिर पृथ्थ करणे.
ज्याला आत्मा काय आहे आणि देह काय आहे यांचा निवाडा झाला नाही. म्हणजे आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे. आत्मा तो आत्मयाच्या ठाई आणि देखिजे देहीचा धर्मो देही ऐसे देखणे ते पाही आनाहती. आत्मा वेगळा आणि देह वेगळा हे ज्याला कळत नाही त्याला म्हणतात की अहंकार. अहंकार म्हणजे त्याचा जो अहम म्हणजे मी जो आहे तो वास्तविक देह मी नाही तर मी आत्मा आहे. परंतु याला विवेक नसल्यामुळं याला देह आणि आत्मा यांचं पृथक्करण करता येत नसल्यामुळं जसा राजहंस पक्षी जर त्याच्या समोर पाणी आणि दूध एकत्र करून टाकलं तर तो बरोबर दुधाचं प्राशन करतो आणि पाणी वेगळं करतो. त्याप्रमाणे याच्या बुद्धीमध्ये मात्र सत्संगतीत संतांची संगती कधी केलेली नाही आणि संतांच्या संगतीत सत्शास्त्राचा विचार कधी ऐकला नाही. अशा पुरुषाला पडिली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हण. सगळा व्यवहार हा सत्यच आहे असं त्याला वाटल्यामुळं त्याला त्या अहंकार म्हणजे देहाहंकार म्हणजे देहाशी तादात्म्य. हा देह मीच आहे असा त्याचा मी हा देहावर जाऊन बसलेला आहे. त्याला म्हणतात अहंकार विमूढ. आणि त्या अहंकारामुळे जो विमूढ अविवेकाला प्राप्त झालेला आहे अंतःकरण ज्याचं, असा हा जो पुरुष आहे तो पुरुष करतो काय तर प्रकृती हे गुणही. तर ते म्हणतात वास्तविक पाहिलं तर प्रकृतीचे गुण आहेत. म्हणजे प्रकृतीचे गुण 3 गुण आहेत. सत्व रज आणि तम. ही प्रकृती जी आहे त्रिगुणात्मिक आहे. तिन्ही गुणांच्या साम्यावस्थेला प्रकृती असं सांख्य म्हणतात. तिन्ही गुण समान अवस्थेत असले की त्याला प्रकृती असं नाव येतं. आणि त्या प्रकृतीचे जे 3 गुण आहेत ते 3 गुण याच्या सगळ्या देहादिकाकडून सर्व कर्म करीत असतात. म्हणजे आत्मा काही करीत पण नाही आणि काही करवीत पण नाही. म्हणजे तो आत्मा स्वतः तर साक्षात कर्तृत्व त्याच्या ठिकाणी नाहीच आहे, परंतु दुसऱ्याकडून ह्या शरीर इंद्रियांच्याकडून जर आत्मा काही कर्म करण्याला करून घेत असता तरी त्या आत्म्याला त्या शरीराकडून घडलेले जे पापपुण्य किंवा शरीराचे असणारे जन्म मरण किंवा सूक्ष्म शरीराला होणारी सुखदुःख यांचा स्पर्श झाला असता किंवा त्याला बंधन झालं असतं. परंतु हे जे मनुष्याकडून जेवढी कर्म होतात देहादिकांच्या द्वारा म्हणजे त्याची सामुग्री जी आहे तर त्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान असलं की आज सकाळीच गेलं विचारसागरामध्ये का त्या अज्ञानाचं कार्य कोण आहे स्थूल देह आणि सूक्ष्म शरीर. आणि त्यांच्याकडून होणारी जी कर्म त्याच्याकडून घडणारी त्या स्थूल आणि सूक्ष्म शरीर याच्यावर अभिमान धारण करणं अहंकार धारण करणं आणि त्या अहंकारामुळं केलेली जी पाप पुण्यात्मक कर्म आहे त्यामुळं त्याला अनंत प्रकारची सुख आणि दुःख त्या जीवाला भोगावी लागतात. पण हे सगळं कोणामुळं घडतं तर अज्ञानाचं कार्य स्थूल सूक्ष्म शरीर अज्ञानाचंच कार्य असणारा अभिमान किंवा देहाभिमान आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारी सुखदुःख ही सगळी त्या प्रकृतीच्या 3 गुणांमुळं घडत असतात. या ठिकाणी जेवढं काही घडेल ते त्या प्रकृतीच्या गुणांकडून घडत असतं आणि आत्मा या ठिकाणी त्या सगळ्यांचा द्रष्टा साक्षी पाहणारा अशा रीतीचा असतो. आणि त्या एवढा मोठा शरीराधिकाकडून व्यवहार घडला तरी त्या असंग असणाऱ्या निर्विकार उदासीन असणाऱ्या आत्मस्वरूपाचा कधीही संबंध येत नाही. मग ही कोणाकडून जातात गुणही कर्माणी सर्वशः. प्रकृती हे गुणही प्रकृतीच्या गुणांकडूनच सर्वशः म्हणजे सर्व प्रकारे क्रियमानानी कर्मानी केली जाणारी कर्म म्हणजे जी कर्म होतात ती सगळी प्रकृतीकडून होतात. प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे भ्रमे. प्रकृती कर्म करते आणि हा काय म्हणतो ही कर्म मी केली असं फक्त म्हणत असतो. सर्वशः क्रियमानानी कर्मानी सर्व प्रकारे केली जाणारी जी कर्म आहेत त्या ठिकाणी अहम कर्ता इति मन्यते. तो कारण नसताना त्या जीवामध्ये असणारा चिदाभास तो चैतन्याचा असंग निर्विकार चैतन्याचं ते बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे किंवा त्याला चिदाभास असं म्हणतात. पण तो चिदाभास काय म्हणतो कर्म करती प्रकृती परंतु म्हणजे किंवा कर्म होतं अज्ञानामध्ये अविद्येमुळं आणि हा अविद्येचं कार्य ही सर्व कर्म आहेत. आणि तो मात्र म्हणतो
ती कर्म मी केली. करता अहम इति मन्यते, तो मी करता आहे असं मानतो आणि त्यामुळं कारण नसताना त्याला ह्या सुखदुःखाचं भागीदार व्हावं लागतं. तुकाराम महाराज याचा आश्चर्य करतात की या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की ही होणारी कर्म मी करीत नसता. कोणता अभंग आहे एक चर की ही सर्व कर्म शरीराकडून होतात, पण हा काय म्हणतो मी केली अशा प्रकारचा म्हणतो. मग करता हा नसत्या छंदे जग विनोदे विव्हळतसे. सगळे लोक रडताना दिसतात, पण रडताना का? कारण नसताना रडतात. कारण ज्यामुळं त्यांना सुखदुःख होतात किंवा दुःख होतात, ते दुःखाला कारण कोण आहे? तर त्या दुःखाला कारण त्यांनी केलेलं जे कर्म आहे ते कर्म आहे. सुखाला दुःखाला दोन्हीलाही कारण त्यांनी केलेलं कर्म आहे. आणि ती कर्म करणारी कोण आहे? तो कर्म तो करत नाही, कर्म या ठिकाणी प्रकृती करते. प्रकृतीचा परिणाम म्हणून या ठिकाणी अनेक प्रकारचे कर्म त्याच्या देहादिकाकडून केले जातात. त्याचा आत्म्याशी काहीही संबंध नाही. हा विचार त्याला कळत नाही. त्यामुळं कारण नसताना तुकाराम महाराज म्हणतात लोक रडतात. या ठिकाणी मरण शरीराचं असताना मी आता मरतो, मी मरणार असं का म्हणतो? तर ते मरण ज्या देहाला आहे, स्थूल शरीराला आहे, त्या स्थूल शरीराला मी असं म्हणतो आणि त्या स्थूल शरीराकडून घडणारी कर्म ही माझ्याकडून केली जातात असं त्याला काही कारण नसताना अकारण भ्रम होतो. आणि त्या भ्रमामुळं जसा एखाद्या मनुष्य स्वप्नामध्ये जर त्याला कोणी मारलं तर तो दुःखी होतो, वास्तविक त्यावेळेला त्याला कोणत्याही त्याचं जे दुःख आहे ते फक्त काय आहे, स्वप्नामध्ये ज्या काळात त्याला भासलं तेवढंच त्याची ती कल्पना आहे. याच्या पलीकडं खरोखर सुख आणि दुःख त्याच्या स्वरूपात काही निर्माण झालं नाही. म्हणून तर तो मनुष्य जागा झाल्यावर स्वप्नातल्या कधी दुःखाचाही विचार करत नाही आणि सुखाचाही विचार करत नाही, कारण ते मिथ्या आहे. असं मनुष्य सगळं आपलं जीवनच्या जीवन ह्या सुखदुःख आणि ती दुःख कशी जातील, सुख कसं प्राप्त होईल याच्यात विचारात घालवतो. त्याच्याऐवजी वस्तुस्थिती काय आहे, सत्य काय आहे याचा विचार करत नाही. परंतु व्यवहारामध्ये आपण पाहिलं, जर कोणाचे वडील मरण पावले स्वप्नात तर कोणी जागं झाल्यावर दशक्रिया करत नाही, किंवा जर कोणाचा मुलगा झाला तर तो काही पेढे वाटत नाही, कारण ते स्वप्नातलं खोटं आहे. तसंच या ठिकाणी ही प्रकृती मुळात मिथ्या आहे आणि त्या मिथ्या प्रकृतीपासून होणारी सगळी कर्म आणि त्या कर्माचे फलभोग हे सर्वच मिथ्या आहेत. आत्मा असंग निर्विकार आहे आणि त्याच्यावर हा कर्माचा, कर्मफलाचा, कर्तृत्वाचा किंवा कर्ता कर्म आणि क्रिया यांचा ह्या त्रिपुटीचा फक्त भास आहे. आत्मच जर गुरुकृपेने, शास्त्रकृपेने, अंतःकरण कृपेने, ईश्वर कृपेने आपण केलेले जे निष्काम कर्माचरण, आपण केलेली जी निष्काम उपासना, आपण केलेली गुरुसेवा आणि केलेलं श्रवण मनन निधिध्यासन ही अंतरंग साधनं आपल्याकडून घडली असतील आणि आपल्या जीवनामध्ये जर आपल्याजवळ विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि खरोखर या संसार बंधनापासून मुक्त व्हावा अशी जर आपल्या अंतःकरणात दृढ अशा प्रकारची इच्छा, जिज्ञासा असेल तर त्या पुरुषाला ह्या बोधावर येऊन तो नित्यमुक्ततेचा अनुभव घेतो आणि त्याला ही कर्मबंध कधीही बाधत नाही. परंतु यासाठी प्रकृते हे क्रियमानानी गुणही कर्मानी सर्वशः अहंकार विमूढात्मा. आणि हा जो अहंकार आहे त्या अहंकार अहंकार म्हणजे देहाहंकार. आणि ज्या मनुष्याला मी देह असा तो म्हटला की त्याचा आत्मा म्हणजे त्याचं अंतःकरण त्याच वेळेला विमूढ म्हणजे भ्रमाला प्राप्त झालं, भ्रमिष्ट झालं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून जर मनुष्याला मी सच्चिदानंद आत्मा आहे, आनंद घन मी आहे, ज्ञान घन मी आहे आणि मी अमर आत्मा आहे असं जर त्याला कळलं तर त्या पुरुषाला ह्या कर्माचा कोणत्याही प्रकारचा लेप लागत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं तो कर्म, इथं तर ज्ञानवान पुरुष आहे आणि तो कर्म करीत आहे आणि त्याला कर्मबंध होत नाही, कारण तो हे कर्म मी करतो असं समजत नाही. करतो पण ही प्रकृतीच्या द्वारा ही कर्म होत आहेत आणि मी कोणत्याही प्रकारचा कर्म करत नाही हा त्याचा बोध असतो. आणि ज्या पुरुषाला हा बोधवान किंवा ज्ञानवान पुरुष आहे, स्वतः ज्याला आत्मा असं तो म्हणतो, कळले ज्याला आत्मा मी ऐसे हे ज्वर बाधती कैसे. ज्याला मी आत्मा आहे असं कळलं त्याला हे संसारातले ताप जे आहेत त्रिविध ताप ते त्याच्यात
कधीही जवळ येत नाही. कर्म केले तर कितीही कर्माचा त्यांनी रामकृष्ण परमहंस देवांनी सांगितलं, जर एखादा मनुष्य एखाद्या मोठ्या महान सरोवरामध्ये जर त्या ठिकाणी निमज्जन करीत असेल, तर त्या ठिकाणी जलक्रीडा करीत असेल आणि एखाद्या जंगलातलं ते सरोवर आहे आणि त्या सगळ्या जंगलाला आग लागली, तरी सगळ्या जंगलाला आग लागली तरीसुद्धा तो ज्या सरोवरात या ठिकाणी पोहत आहे त्या सरोवरामध्ये त्याला त्याच्या झळा लागत नाही. त्याप्रमाणे ज्या पुरुषाच्या आत्मा म्हणजे अंतःकरण त्याने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी दिलेली आहे, त्याला बाह्य असणाऱ्या ह्या शरीराकडून कितीही कर्म झाली तरी त्या कर्माचा लेप किंवा सुखदुःखाच्या झळा त्याला कोणत्याही प्रकारच्या लागत नाही. अशी जीवन जगण्याची कला या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सर्व मानवमात्रांना सांगत आहेत. आणि त्या संबंधाने माऊली आता भाष्य करतात की देखे पुढीलांचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. त्यांनी सांगितलं, जो ज्ञानवान पुरुष असतो तो कसं करत असतो, बहुरुपयाची रावो राणी, त्या बहुरुपयासारखा तो एक सोंग आहे असं करतो, त्याला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. पण करताना तर दिसतो. ज्या वेळेला चांगुना माता नाटकामध्ये आपल्याच चिलिया बाळाला उखळामध्ये घालून त्याचं शरीराला मुसळाने कुटते, त्यावेळेला तिच्या डोळ्यात अश्रुधारा लागतात. आणि त्याच वेळेला खालचे जे लोक असतात प्रेक्षक त्या सभागृहामधले, त्यांच्यासुद्धा प्रत्येकाच्या नेत्रातून अश्रू लागतात. त्यावेळेला दिसताना दोघे सारखं दिसतात. लोकांच्याही डोळ्यात अश्रुधारा आहेत आणि चांगुना मातेच्याही डोळ्यात अश्रुधारा आहेत. पण चांगुना मातेला खरं दुःख असतं का सुख असतं? तिला असं वाटतं की मी डोळ्यात अश्रू आणण्याचं नाटक केलं, त्यामुळे या सगळ्या लोकांच्यावर परिणाम झाला, याचा तिला आनंद असतो. याचा वरून दिसताना दुःख आहे, परंतु तिला ते दुःखाची कोणत्याही प्रकारचं सावट तिच्या अंतःकरणावर उमटलेलं नाही. तसंच या ठिकाणी ज्ञानवान पुरुष जो आहे तो लोकसंपादनी तैशीच करते. लोकांची समजूत कफावी, लोकांना ह्या आत्मज्ञानाचं महत्त्व नाही किंवा आत्मज्ञान जे आहे ते अत्यंत कठीण आहे. त्या कठीण आत्मज्ञानाचं सांगितलं, व्रताचरणे कर्कशे, विवेकश्रवणे खरपुसे, व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. या ठिकाणी बुद्धीचे वाभाडे निघतात. दिसत असताना जग धडधडी दिसत असणारं ते स्वप्नाप्रमाणे आहे, किंबहुना ते नाहीच आहे. आणि न दिसणारा आत्मा, तो आत्मा मी आहे, या बोधापर्यंत जाण्यासाठी बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. या ठिकाणी आपल्याला सर्वत्र परमात्माच आहे असा जाणणारा महात्मा फार विरळा असतो. आणि असा हा जो विरळा महात्मा आहे, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. आणि ही स्थिती प्राप्त करण्यासाठी अनेक जन्मजन्मांतरी व्रताचरण केलेले असतात. विवेक रात्रंदिवस, सत्य काय असत्य काय, आत्मा काय अनात्मा काय, सार काय असार काय, ग्राह्य काय त्याज्य काय, याचा विवेक करावा लागतो. आणि तो विवेक म्हणजे खरपूस, जसं आपण एखाद्या माणसाला म्हणतो याला खरपूस मार दिला, खरपूस म्हणजे खूपच इतका मार दिला की फक्त त्याचे प्राण राहिले, नाहीतर तो मेलाच असता, इतका मार त्याला दिला. तसं हा विवेक करताना खरपूस म्हणजे मनुष्याला बुद्धीचे वाभाडे निघतात. आणि अशा वेळेला ही स्थिती, आत्मस्थिती प्राप्त करणारे लोक ह्या जगाच्या पाठीवर फारच कमी असतात. आणि एखादा जरी ह्या स्थितीला प्राप्त झाला विरळा पुरुष, त्यांनी लिहिलं, आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे. ह्या मार्गामध्ये उडी घालणारे अनेक आहेत, परंतु पोहायला उडी टाकली तरी नदीच्या ह्या भवनदीच्या पलीकडच्या तीरावर असणारं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वापर्यंत पोचणारे असे थोडेच लोक असतात. परंतु जे लोक त्या परतीरावला पोचले तर मग त्यांनी सर्वांना जर हे सर्व ब्रह्म आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म, किंवा तुम्ही आत्मा आहात, तुम्ही देह नाही, असं कितीही जरी सांगितलं तरी त्यांची समजूत पटत नाही. त्यावेळेला जसा एखादा मनुष्य चिखलात रुतलेला असला तर त्याला बाहेर काढण्यासाठी, जो मनुष्य चिखलाच्या बाहेर आहे त्यालासुद्धा चिखलात गेल्याशिवाय त्याला बाहेर काढता येत नाही. तसं ह्या सामान्य लोकांचं कल्याण व्हावं म्हणून त्यांना आदर्श म्हणून हे जरी ज्ञानवान पुरुष असले
हे जरी कर्मबंधातून सुटलेले असले तरीसुद्धा ते कर्माचरण करून दाखवतात. कालच आपण पाहिलं, जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा. इतर लोकांना या कर्ममार्गापासूनच जर सुरुवात केली तर हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाके. परंतु आपण जसं एखादा पक्षी एका उड्डाणाबरोबर फळाला जाऊन झोंबतो तसं एक माणसाला जाता येत नाही, त्याला खांद्याचा खोडाचा आश्रय करूनच तिथं जाता येतं. उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. म्हणून हे महापुरुष जे असतात ते लोकांना कर्माचं आचरण करून दाखवतात. त्यासाठी ते कर्मयोगाचं आचरण करतात. कर्मयोग हे परमार्थातलं प्रथम सोपान किंवा पहिली पायरी आहे. त्याच्यामुळं अंतःकरण शुद्ध होतं. दुसरी पायरी आहे निष्काम उपासना की ज्याच्यामुळं अंतःकरण स्थिर होतं. आणि तिसरी पायरी आहे तत्त्वज्ञान, गुरूंच्या सहवासात आपल्याला आत्मज्ञानाचे धडे घेणं. आणि ह्या तिसऱ्या पायरीनंतर मनुष्य आत्मज्ञानाला प्राप्त होतो, मुक्त होतो, असा त्याचा क्रम आहे. म्हणून या पुन्हा कोणाचा कशामध्ये अधिकार आहे हा एक विचार आहे. हा विचार आपण अनेक वेळा करत असतो. त्याला विषयामध्ये आसक्ती आहे, विषय भोग घ्यावे वाटतात, असा पुरुष हा कर्माचा अधिकारी आहे. ज्या पुरुषाच्या अंतःकरणात विषयांच्या विषयी कधी भोग घ्यावा वाटतो तर कधी त्याचा त्याग करावा वाटतो, असा पुरुष भगवंताच्या भक्तीचा अधिकारी आहे. त्यांनी जर भक्ती केली तर त्याचं या ठिकाणी वैराग्य निर्माण होईल आणि विषयासक्ती नाहीशी होईल, वैराग्य वाढेल. आणि ज्या पुरुषाला अगोदरच वैराग्य आहे की ऐहिकीचे का परत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे न हे न रुचे मना माझी, असा ज्याचा अधिकार आहे त्याने रात्रंदिवस वेदांत वाक्येषु सदा रमंतो. भिक्षान्न मात्रेन चतुष्टिमंतः अशोकवंतः करुणैकवंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. त्याने सर्व संग परित्याग करून रात्रंदिवस वेदांताचं चिंतन करावं आणि आत्मज्ञानाला प्राप्त व्हावं, असा हा विचार आहे. आणि आत्मज्ञानाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्यांनी काय करायचं? आत्मज्ञानी पुरुषाला वेद तू अमुक कर आणि तू करू नको असं सांगत नाही. वेद त्याला कोणताही आदेश देत नाही. परंतु जगत कल्याणाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये जी काही तळमळ निर्माण होते त्या तळमळीपोटी तो महात्मा कर्माचरण करतो. आणि हे जे सामान्य लोक आहे ह्या देखी लागेल लोका या, तर ह्या लोकांनी तरेला हा अपाया प्रसंगेची, ह्या लोकांना सहजच ह्या अपायातून किंवा त्यांना आलेल्या ह्या संसाररूपी संकटातून ते जेणेकरून तरुण जातील त्यांच्यासाठी हा कर्ममार्गाचं आचरण करतो. पण कर्ममार्गाचं आचरण केलं तर सामान्य लोकांना कर्माचरण जसं बद्धतेला कारण होतं तसं, म्हणजे कर्माचरण म्हणजे कर्माच्या सिद्धांताप्रमाणे ते कर्म सत्य समजून, कर्तृत्व कर्मफल सत्य समजून जेव्हा ते कर्म करतात तेव्हा ते सर्व जीवबद्ध होतात. पण हा मात्र सगळं कर्म त्यांच्यासारखंच, त्यांच्यासाठीच, त्यांच्या कल्याणासाठीच करत असताना हा कर्माने बद्ध होत नाही. याचं कारण काय आहे तर त्याच्या ठिकाणी हा विवेक आहे. तो अहंकाराने मूढ झालेला त्याचा अंतःकरण नाही, तर त्याला तत्ववित असं म्हणतात. म्हणजे तत्ववित म्हणजे तत्ववेत्ता. तत्व म्हणजे सत्य, सत्याचा त्याला शोध लागलेला आहे, सत्याची त्याने अनुभूती घेतली आहे. आणि सत्य काय आहे? सत्य फक्त परमात्माच आहे. सत्यतू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. हा जगताचा आकार हा एक प्रकारचा भ्रम आहे आणि त्या भ्रमाच्या पाठीमागं अधिष्ठान रूपाने असणारा आपला आत्मा आहे हे त्याला चांगल्या प्रकाराने कळलेलं आहे. त्यामुळं ह्या पुरुषाला आत्म्याच्या ठिकाणी कधीही कर्म आहे आणि हे कर्म मला म्हणजे आत्म्याला लिप्त करील. देहादिकांच्या द्वारा होणारं कर्म हे प्रकृतीचे कार्य आहे, माझं नाही. म्हणून प्रकृती हे क्रियमानानी गुणही कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. अहंकार म्हणजे देहांकार किंवा देह तादात्म्य ज्याचं दृढ झालेलं आहे तो मीच करता आहे, मीच हे कर्म करतो असं म्हणतो. परंतु तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते. या ठिकाणी हा जो तत्ववित
म्हणजे तत्वाचं सत्याचं दर्शन झालेला, अनुभूती आलेला, त्या तत्वाला म्हणजे जाणणारा हा जो पुरुष आहे ते हे महाबाहो, हे अजानुबाहू महान आहेत, बाहू ज्याचे किंवा दंड ज्याचे असा असणाऱ्या हे अर्जुना तत्ववित्तू महाबाहो, तो गुण कर्म विभागयो हो. त्या म्हणतात त्याच्या ठिकाणी गुण आणि कर्म म्हणजे हे त्रिगुण आहेत आणि या त्रिगुणांपासूनच सर्व प्रकारची कर्म होतात. पर अगदी सृष्टी उत्पत्ती स्थिती आणि लय, सृष्टीची उत्पत्ती होती हे रजोगुणामुळे होती, सृष्टीचा स्थिती होते सांभाळ होतो तो सत्वगुणामुळं प्रकृतीच्या होतो, आणि सृष्टीचा जो प्रलय होतो तो रजोगुणामुळं होतं. त्याच्यामध्ये ईश्वराचं देखील काही कर्तृत्व नाही. म्हणजे हे सगळं जे आहेत हे प्रकृतीचंच कार्य आहे. आपल्याही ठिकाणी जे जे काही कार्य घडतं ती सगळी जी जी कर्म घडतात त्या कर्माला कारण एक तर सत्वगुण, रजोगुण किंवा तमोगुण असतो. सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणामुळे काय होतं, जेवढा जेवढा ज्ञानाचा व्यवहार आहे तो प्रकृतीच्या सत्वगुणाचा व्यवहार आहे. जेवढा त्याच्या ठिकाणी ज्या ज्या क्रिया होतात, हे कर ते कर, त्या क्रिया जो आहे तो रजोगुणाचा, प्रकृतीच्या रजोगुणापासून होणारा व्यवहार आहे. आणि जेवढे जेवढे हे जड पदार्थ दिसतात की जे स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, ते सगळे जड पदार्थ हा प्रकृतीच्या तमोगुणाचा परिणाम आहे, हे त्याला चांगलं कळतं. आणि आत्मा काय आहे तर आत्मा जो आहे तो आत्मा असंग निर्विकार अशा स्वरूपाचा आहे असं त्यांना कळतं. मग हे ज्यांना कळलं त्यांच्याकडून कितीही कर्म घडले, गाडाभर कर्म घडले तरी त्या कर्माचा लेप लागत नाही, कारण ते कधीही कर्म करणारा मी आहे अशा प्रकारचं देहादिकाकडून होणाऱ्या कर्माविषयी त्याला तादात्म्य भ्रांती, ते कर्म मी करत आहे, तो आत्मा मी आहे, कर्म करता मी आहे, अशा प्रकारचं त्याला कधीही वाटत नाही किंवा असा त्याच्या बुद्धीचा कधीही निश्चय होत नाही. म्हणून हा जो पुरुष आहे तो गुणागुणेशी वर्तनते. मग हे चाललंय ते काय चाललंय तर या ठिकाणी गुण म्हणजे त्रिगुण, ते गुणेषु वर्तनते म्हणजे विषयेषु वर्तनते. म्हणजे त्रिगुण हेच विषयाकार परिणामाला प्राप्त होतात. गुणात म्हणजे काय, त्रिगुण तरी गुणच आहेत आणि विषय तरी काय आहेत, गुणच आहेत. म्हणजे खरं इंद्रिय विषयांच्या ठिकाणी जातात याचाच अर्थ काय, गुणच गुणांच्या ठिकाणी विद्यमान आहेत किंवा वर्तमान आहेत. गुणागुणेषु वर्तनते आणि इति मत्वा न सज्जते. आणि हे त्याला कळलं की आत्मा असंग उदासीन निर्विकार आहे आणि ही प्रकृती जी आहे ती प्रकृतीच विकारी आहे, हे सर्व प्रकृतीचं कर्म हे सर्व प्रकृतीचा विकार आहे. इति मत्वा असं तो जेव्हा जाणतो तेव्हा न सज्जते, तो त्या ठिकाणी कधी आसक्त होत नाही. त्या ठिकाणी प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे भ्रमे. पुढं काय, या ठिकाणी प्रकृतीच्या द्वारा कर्म करतात, भ्रमाने मी केले असं म्हणत होता. तो जीव येणे नामे बोलीजे गा, त्याला जीव असं म्हणतात. जीवाला जीवदशा कशामुळे आली, जर प्रकृती कर्म करते आणि मी केली म्हटलं का तो परिच्छिन्न अशा प्रकारचा जीव होतो. तो वास्तविक कसा आहे, महान व्यापक आत्मा आहे, पण संकोचवनी कार्य झालाशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अशा प्रकारे काही ज्ञानेश्वरीमध्ये या 2 श्लोकांचं युग्म दिले. आपण एकच श्लोक वाचला, पण हा दुसराही श्लोक आहे ज्याचा आता आपण अर्थ पाहिला. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. आता ज्ञानोबराय ह्या 2 श्लोकांच्यावर सांगतात की हे मनुष्याला कारण नसताना दुःख का भोगावं लागतं. प्रकृती कर्म करते आणि ह्या मनुष्याला दुःख भोगण्यात जीव दुःखी होतात. याचं कारण काय तर याचं कारण काही नाही, निष्कारण. ह्याचं कारण काय आहे, निष्कारण. प्रकृती कर्म करते हा म्हणतो म्हणजे याचा अर्थ याची काहीतरी चूक आहे. कर्म तर प्रकृतीच करते आणि आत्म्याचा तर संबंध नाही. मग याचा संबंध नाही तर हा सुखीदुःखी का होत राहतो पावलोपावली. त्याचं कारण म्हणतात माऊली देखे, पहा तुम्ही बारकाईनं, पुढीलांचे ओझे जरी आपुला माथा घेजे तरी सांगे
कान दाटीजे धनुर्धरा. ते म्हणतात पुढीलांचे ओझे. एखाद्या माणसाने दुसऱ्याचं ओझं आहे आणि पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचं ओझं, आणि जर तो आपलं ओझं घेऊन चाललेला आहे, प्रकृती आपले कर्म करीत आहे, तसा दुसरा मनुष्य आपापलं ओझं घेऊन चाललेला आहे, पण तो म्हणतो ते ओझं दे ना, ते माझ्या डोक्यावर दे. आणि मग आपला माथा घ्यायचे आणि आपल्या मस्तकावर ते ओझं जर घेतलं आणि पुन्हा म्हणायला लागलं की मला कळ लागली, फार जड झालं. सांगे तूच सांग बरं, का न दाटीजे? का त्याला जड वाटणार नाही? का त्याची मान अवघडणार नाही? वा सांगे का न दाटीजे धनुर्धरा, त्याला ते ओझं जड का होणार नाही? किंवा त्याची मान त्या ठिकाणी जी मान आहे ती अवघडणार नाही का? किंवा दाटीजे म्हणजे मान वाकणार नाही का त्या ओझ्याने? वास्तविक काय होतं, त्याचा त्या ओझ्याशी काही संबंध नव्हता, पण माझं म्हटला आहे की नाही, आणि त्याने ते ओझं दुसऱ्याचं आपल्या माथेवर घेतलं आणि म्हणून त्याची मान वाकवावी लागली, अवघडली, त्याला ते ओझं जड झालं. आता मला वाटतं एक दिवस कोणीतरी सांगितलं होतं की एका मनुष्याचं रेल्वेमध्ये प्रवास करीत होता आणि रेल्वेमध्ये प्रवास करत असताना शेवटच्या स्टेशनापर्यंत त्याच्यासमोर एक पेटी होती. ती पेटी काही कोणी घेतली नाही. शेवटी तो तिथंच बसून राहिला आणि सगळे लोक गेल्यावर त्याला वाटलं आता तर ही पेटी, बरं पेटी चांगली मोठी होती आणि त्याच्यामध्ये काहीतरी मौल्यवान पदार्थ असतील असं वाटण्यासारखी ती पेटी होती. त्यामुळं सगळे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ती पेटी घेऊन खाली उतरायचं ठरवलं. तेवढ्यात पोलीस आले आणि पोलिसांनी विचारलं की हे पेटी आहे कोणाची? तर त्यांनी सांगितलं माझी पेटी, कारण त्याला वाटलं आपला हक्क झाला. मग त्यांनी लगेच त्याला थांबा म्हटले आणि लगेच आणखी पोलीस बोलावले आणि त्यांनी सांगितलं ही पेटी तुमची आहे, तर चावी कुठे? तर म्हणलं चावी विसरली. बरं ते म्हणे विसरू दे, याच्यात काय आहे ते सांग. तर माझं काही सामान आहे त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं काय आहे तुला सांगता येतं का? त्यांच्या लक्षात आलं की याचं सामानही नाही, त्यामुळे याला सांगता येत नाही. याच्याजवळ पेटीची चावी नाही, याचा अर्थ याची ही पेटी नाही, तरी हा विनाकारण म्हणत आहे. मग त्यांनी काय केलं, लगेच दुसऱ्या डुप्लिकेट चावीनं ते उघडलं तर त्याच्यामध्ये एका प्रेताचे तुकडे तुकडे केलेले होते. मग त्यांनी सांगितलं ही पेटी तुझी आहे ना? मग आता याच्यामध्ये सापडलेलं जे प्रेत आहे याला जो अशा प्रकारची अवदसा प्राप्त झालेले प्रेताला तुकडे तुकडे, तर हे करणारा कोण आहे? तूच. वास्तविक यांनी केलं होतं का? याचा काही संबंध नव्हता, तरीसुद्धा त्याच्यावर का लागलं? तर पुढीलाचे ओझे आपल्या माथा घ्यायचे. कोणीतरी दरोडेखोर होते, त्यांनी ती गोष्ट केली आणि रेल्वेमध्ये ती पेटी ठेवून दिली आणि ते निघून गेले आणि त्याचा धनी हा झाला आणि त्यामुळं त्याला विनाकारण दुःख भोगावं लागलं. तसं सांगतात देखे पुढीलांचे ओझे जरी आपला माथा घ्यायचे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. तैशी शुभाशुभे कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. याच्यामध्ये जर आपण ज्ञानोबारायांचे शब्द चांगल्या प्रकारे आपल्या हृदयाला झोंबतील किंवा ज्ञानोबाराय आपल्यावर नाराज आहेत किंवा आपल्याला वेडगळ म्हणतात, मूर्ख म्हणतात असं वाटलं, तर मनुष्य झटकन ह्या प्रकृतीची जी कर्म आहेत ती कोणावर अवलंबून देईल? प्रकृतीकडं. विनाकारण मूर्ख का म्हणून घ्या? तर माऊली सांगतात की तैशी, त्याप्रमाणे म्हणजे दुसऱ्याचं ओझं आपल्यावर डोक्यावर घेण्याप्रमाणे ही शुभाशुभे कर्मे, शुभ कर्म असो किंवा अशुभ कर्म असो, ती कर्म काय? जिये निपजती प्रकृती धर्मे. ते जिये म्हणजे जी कर्म वास्तविक प्रकृती धर्म म्हणजे प्रकृतीचं जे स्वरूप आहे, प्रकृतीचं जे स्वरूप आहे काय? त्रिगुण. त्या त्रिगुणाकडून निपजती म्हणजे तिच्याकडून उत्पन्न होतात. म्हणजे जेवढी जेवढी कर्म घडतात ती कर्म प्रकृतीच्या 3 गुणांकडून सत्वरज आणि तमोगुणाकडून घडत असतात. मग आता करणारी कोण आहे? प्रकृती. पण ती आहे, परंतु ती सगळी कर्म प्रकृतीकडून घडणारी कर्म ती मूर्ख, जो मूढ पुरुष आहे. मूढ म्हणजे इथं कोण? शास्त्राविषयी अनभिज्ञ, ज्याला वेदांत शास्त्र सत्संगतीमध्ये ज्यांनी समजावूनच घेतलेलं नाही, असा हा मूर्ख मनुष्य मती भ्रमे. त्याला मती म्हणजे बुद्धीचा भ्रम झालेला आहे आणि त्या बुद्धीच्या भ्रमामुळे तो काय म्हणतो? मी करता म्हणे. आणि ती केली कोणी? प्रकृतीनं. मग कर्त्री कोण आहे?
प्रकृती. पण हा काय म्हणतो, मी केली, असा त्याला ज्या अर्थी म्हणतो केली नसून केली म्हणतो, याचा अर्थ ते सत्य त्याने केलेत का, वास्तव केली नाही, पण त्याच्या बुद्धीमध्ये भ्रम झाला आणि त्यामुळं मी करता म्हणे, मीच ह्या क्रियेचा करता, ह्याच कर्माचा करता मी आहे असं तो म्हणतो. ऐसा अहंकाराधिरूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. ह्या ओव्यांचा क्रम जर आपण पाहिला तर खूप अतिशय चिंतनीय अशा ह्या ओव्या आहेत. याच्यामध्ये विषय काय चाललेला आहे, विषय असा चाललेला आहे की जे लोक अज्ञानी आहेत आणि एक जो महापुरुष ज्ञानवान महापुरुष आहे त्यांनीसुद्धा लोकांना या ठिकाणी आपल्या सन्मार्गावर आरूढ ठेवण्यासाठी त्याचा स्वतःचा बोध असा आहे, त्या बोधाने तो कर्म करीत आहे. परंतु मग लोकांना त्या ठिकाणी मी या बोधावर आरूढ झालो आणि मी असंग निर्विकार आत्मा आहे, माझा कर्माशी कोणताही संबंध नाही, बरं खरोखरही नाही असा त्याचा बोध आहे. पण मग आता लोकांना पुन्हा आपल्यापर्यंत आणायचं, जसं आता सांगितलं गाळात रुतलेल्या माणसाला गाळातून बाहेर काढण्यासाठी त्या चिखलातच जावं लागेल ना, जो मनुष्य बाहेर आहे त्याला. तसं हा त्या लोकांचं कल्याण करण्यासाठी त्यांच्यामध्ये गेलेला आहे. आता बाहेर काढायचे, आता त्या बाहेर काढताना त्याला स्वतःला त्याचा जो बोध आहे त्या बोधाच्या सामर्थ्यामुळं त्याला आत्तापर्यंत कर्म करीत असूनही लेप लागत नाही. मग त्या ठिकाणी त्यांनी आत्मज्ञान लोकांना सांगावं का कर्माचं यथार्थ निरूपण करावं, बरोबर आहे ना, की असं जर काय वाटत असेल. त्यामुळं माऊली या ठिकाणी असं म्हणतात की असा जो पुरुष आहे ना, तो पुरुष कसा आहे, ऐसा अहंकाराधिरूढ. एक तर शुभ कर्म असो किंवा अशुभ कर्म असो ती प्रकृतीच्या 3 गुणांवर घडतात. एखाद्याचा सात्विक आहार विहार संस्कार हे सगळे असतील तर शुभ कर्म करतो, तर परंतु हे सत्वगुण हा प्रकृतीचाच आहे. जर एखादा मनुष्य रजोगुणी असला तर सारखं काही ना काही कर्म करत सुटतो. तमोगुणी असला तर तो आळस निद्रा प्रमाद यांच्या आहारी जातो. मग परंतु ज्ञानवान पुरुषाच्या दृष्टीनं बघा, ज्ञानवान पुरुषाच्या दृष्टीनं जी कर्म होतात कोणतेही त्याच्या स्वतःच्याकडून जी कर्म होतात ती सगळी प्रकृतीकडून होतात. काही इतर पुरुषांची होणारी कर्म तीसुद्धा प्रकृतीकडूनच होतात. तो ज्या बोधाने संपन्न आहे त्या बोधाने त्याला फक्त मीच मुक्त आहे असं वाटतं, काही सगळे जीवच मुक्त आहेत. सगळे जीवच मुक्त आहे. सगळ्यांची कर्म कोण करते, प्रकृती करते. आणि सगळे असंग निर्विकार ब्रह्मरूप आहे आणि ते ब्रह्मरूप आत्मा मी आहे. मी आहे काय, सगळेच आहे, सगळेच आत्मरूप आहेत. म्हणून त्या लोकांना सांगत नाही तो जाऊ द्या शुभ हो नाही तर अशुभ हो, प्रकृतीचे आहेत, तुमचा याच्याशी काही संबंध नाही असं म्हणून करा. लोकांना तर काय होईल, पापाला अनुमोदन दिल्यासारखं होईल. म्हणून हा जो लोकसंग्रह करणारा पुरुष आहे त्याच्यावर ईश्वरा इतकी जबाबदारी किंबहुना ईश्वरापेक्षा जास्त आहे, ईश्वरापेक्षा जास्त आहे. कारण ईश्वर काय म्हणणार, कर्माच्या बाबतीत माझं ठरून गेलेलं आहे, हे मी जरी असंग निर्विकार तत्व असलं तरीसुद्धा तुमचं मात्र जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो. तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ. जसं तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाताना लोकांनी आशीर्वाद मागितले आणि तुकाराम महाराजांनी आशीर्वाद काय दिले, ते काय म्हटले की कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. माझं तुम्हाला आशीर्वाद आहे, तुम्ही जसे कर्म केले असतील तसे तुम्हाला फळ. ईश्वरही तसाच करतो. परंतु हा जो महापुरुष आहे जो लोकसंग्रहासाठी प्रवृत्त झालेला आहे, स्वतःच्या इच्छेने किंवा ईश्वराच्या इच्छेने ज्याने अवतार धारण केलेला आहे. वास्तविक हा लोकसंग्रह करणारा पुरुष हा जो आहे ना, हा काय युक्तयोगी आहे, युंजान योगी नाही. म्हणजे या जन्मात त्यांनी साधना केली आणि मग त्याला सिद्ध अवस्था प्राप्त झाली आणि मग तो लोकसंग्रहाला लागला असा नाही. हा लोकसंग्रह शंकरानंद म्हणतात तोच माणूस करू शकतो की ज्या पुरुषाला अवतारी कोटीतला आहे, ज्याला ईश्वरानेच एक प्रकारचं कार्य त्याला नेमून दिलेलं आहे, तोच पुरुष लोकसंग्रह करतो. म्हणून तुम्ही आम्ही आपलंच जीवन सावरता सावरता पडत आडखळत कसं तरी उभं राहिलेलं आहे, ते दुसऱ्यांच्या काठीचा कशाचा आश्रय घेऊन. आणि आपण काय लोकसंग्रह करणार, लोकसंग्रह करणारे हे लोक असतात. तेव्हा असा जो पुरुष आहे तो केवळ लोकांची कर्म जी आहे ना, त्या लोकांना
शुभ अशुभ कर्म घडतात, ती कोणाकडून घडतात? प्रकृतीकडून. त्यांच्याकडून घडत नाहीत, परंतु ते विनाकारण मी करतो असं म्हणतात. आणि मी मात्र सगळी कर्म करतो तरी मला त्या कर्माचा लेप लागत नाही. मग लोकांना आता ह्याच बोधावर न्यावं आणि लगेच त्यांना सांगावं. मागं त्यांनी सांगितलं, जे सायाशे स्तन्यसेवी ते पक्वान्य केवी जेवी म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. लहान मुलाला जर आईचं स्तनपान करता येत नाही आणि त्याला जिलेबी गुलाबजामुन घालून काय उपयोग आहे, तसा हा महापुरुष त्याची जबाबदारी आहे की तो समाज पुरुषाला या प्रकाराने आत्मज्ञानाचा उपदेश करत सुटत नाही. तो त्यांना काय करतो की ते म्हणतात, हे लोक असे का अनर्थाला प्राप्त झाले? तर ऐसा अहंकाराधिरूढ, ते अहंकारावर आरूढ झालेले आहेत. अहंकारावर आरूढ झाले म्हणजे काय? अहंकार म्हणजे देहांकार, म्हणजे देह मीच आहे अशा प्रकारच्या त्यांच्या बुद्धीचा त्याच्यावर आरूढ झाले, म्हणजे दृढ झाले. मी म्हणजे हा 3.5 हाताचा देह आहे, तया प्रवृत्ती प्रमा ढळो नेणे, याच्या पलीकडं त्यांची बुद्धीच नाही. अशा पुरुषांना, आणि ते पुन्हा एकदिशी आहेत, म्हणजे त्यांना बरं अभिमानही धरायचा म्हणलं तर सर्व विश्व विराट पुरुष काय करतो? जेवढे सगळे स्थूलदेह आहेत ते माझेच आहे असा अभिमान धारण करतो. हा तर बिचारा इतका संकोचित का या ठिकाणी हे जे 3.5 हाताचं शरीर आहे हेच माझं आहे असं तो म्हणतो. संकोचून त्याने 3.5 हाताच्या देहाला तो मी म्हणतो. म्हणून हा अहंकारावर अधिरूढ म्हणजे दृढ झालेला मी म्हणजे देहच आहे असा देह तादात्म्यवान हा पुरुष आहे. आणि त्याने एकदिशी म्हणजे व्यापक अभिमान त्याने धारण केला नाही. घेई आपोषण ब्रह्मांडाचे, सगळं हे ब्रह्मांड जे आहे ते माझं स्वरूप आहे हे असं तो म्हणत नाही. मी ह्या 3.5 हातात पुरताच मर्यादित आहे, परिच्छिन्न आहे अशा प्रकारचा भ्रमिष्ट झालेला. आणि पुन्हा मोह वैचित्य, ज्याला पदार्थाचं यथार्थ ज्ञान नाही, हे शरीर नाशवण आहे, शरीर जायाचे ठेवणे, आणि काय दरीशी अभिलाष झणे. या ठिकाणी हे उसना आणलेले, पिंड हा उसना आणिला पाचाचा, शेखी लागे त्याचा त्याशी देणे. देह तर काय आहे, हे देहाचं किती तो लालन पालन अंजन भंजन करतो, पण कधी विचार करीत नाही की हे देह जे आहे तर हे आगी माझी पडे, बरोबर ना? देह आगी माझी पडे तरी भस्म बहुनी उडे, आणि झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मळुगा. हे जे शरीर आपण म्हणतो ते शरीर या ठिकाणी जर मरण पावलं तर ते अग्नीचं भक्ष्य होतं. त्याच्यामध्ये सुळबुळीत किडे पडतात, कुत्रे गिधाडं त्याला खातात. आणि अशा देहाला जो आपल्या काहीच हातात नाही त्या देहाला मी म्हणणं आणि तो माझा आहे असं म्हणणं की किती मूढपणाचं आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून तो देह तादात्म्यवान आहे. तो तादात्म्यसुद्धा सर्व तुकाराम महाराज म्हणतात ना, काय एक सगळ्या ह्या संपूर्ण विश्वाचं तादात्म्य घ्या. सगळं मी आहे. काही मनुष्य 3.5 हाताचं मी देहाला मी म्हणतो आणि माझा म्हणतो, आयुष्यभर दुःख भोगतो. त्याच्याऐवजी हे सर्वात्मकपण माझे विरोनी नेतो कोण, ह्या सर्वांचा अंतरात्मा मी आहे एवढा निश्चय केला तर त्याला कधीच दुःख लागणार नाही. परंतु हा बोध काही त्याचा होत नाही. त्याची कारणं एवढी आहेत महत्त्वाची. तो अहंकाराधिरूढ, एकदिशी आणि मूढ. त्या मूढतेला त्याला शास्त्रसंस्कार किंवा श्रीगुरूंनी सांगितलेली वचनं याविषयी आदर किंवा तसा निर्णय काहीच होत नाही. तो मूढ भावाला, अविवेकाला प्राप्त झालेला आहे, विपरीत भावनेला प्राप्त झालेला तो पुरुष आहे. आणि एवढी ओळी झाली ना, मग आता पुढं काय सांगतात? मग त्याला तुम्ही सांगावं ना, त्याला देवचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही, किंवा त्याला सांगावं अमर आहा खरे की पाहा खोटे हे. आणि त्या ठिकाणी त्याला सांगावं न सुखम न दुःखम न पुण्यम न पापम चिदानंद रूप शिवोहम. पण हा बोध जो आहे ना, तया हा परमार्थ गूढ प्रगटावा ना. तर ह्या ज्ञानवान पुरुषाने त्याला हा गूढ असणारा परम अर्थ म्हणजे परम सत्य जे आहे ते अत्यंत गूढ आहे. गूढ आहे म्हणजे ते समजण्याला
जाणण्याला अत्यंत कठीण आहे, किंवा त्याच्यासाठी जी करायची अंतरंग साधनं, त्या साधनाचं अनुष्ठान म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन, सर्व संग परित्याग, इहलोकाच्या परलोकातल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छे, काय वैराग्य असं म्हणतात, असं विवेक आणि वैराग्य त्याच्या अंतःकरणात अजून उत्पन्नच झालं नाही. त्या पुरुषाला हा अत्यंत गूढ असणारा, अत्यंत सूक्ष्म गंभीर असणारं हे जे वेदांत तत्त्वज्ञान आहे ते प्रगटावा ना. त्याला हा विषय सांगू नये, त्याला अध्यात्मज्ञान सांगू नये असं सांगतात. हे म्हणजे इथं चाललाय विषय काय, हे कशासाठी आलं मध्ये, या कारणाने आलं. इथं काय आहे, अहंकार विमूढात्मा करता हमी म्हणते, मी करताय असं मानतो. इथं कोणतं तरी एखादं पद आहे का त्याला हे सांगू नये. पण इथं चालू विषय प्रसंग जो चालू आहे त्या विषयाची संगती म्हणून या ठिकाणी माऊली मात्र सांगतात की त्याला हे सांगू नका. हेच माऊलीने केलेलं भाष्य आहे, किंवा हे माऊलीने केलेलं ह्या श्लोकावरचं वार्तिक आहे. याच्या जे भगवंताकडून, भगवंताला हेच सांगायचं होतं सांगण्याच्या ओघात, पण इथं ते शब्दाची योजना झाली नाही, ती ज्ञानोबारायांनी केली. म्हणून हे काय आहे, उक्त अनुक्त दुरुक्तानाम संग्रह यत्र क्रियते तद्ग्रंथम वार्तिकम आहु वार्तिकज्ञा मनीषिणा. त्या ठिकाणी हे वार्तिक माऊलींनी केलं. हे असो प्रस्तुत सांगी जाईल तुझं हित, ते अर्जुना देवनी चित्त अवधारिपा म्हणतात. हे प्रस्तुत असो, आता जाऊ दे, प्रस्तुत म्हणजे आता सध्या प्रसंगात सांप्रत आता ह्या कालामध्ये हे राहू दे. हा विषय तुझं हित सांगितलेलं, तुला खरं काय हित आहे हे ज्ञानवान पुरुषाचं वर्णन सांगितलं की प्रकृते हे क्रियमानानी गुणही कर्मानी सर्वशः, किंवा अब्जोषयेत सर्व कर्मानी विद्वानयुक्त समाचरण, किंवा पुढे सांगणार आहेत की इतिमत्वा न सज्जते. पण हा विषय राहू असू दे. हे प्रस्तुत तुला तुझं कल्याण कशात हे मला सांगायचं. कारण अर्जुनाने पहिल्यांदा काय लिहिलं, काय विचारलं, जायशी चेत कर्म नसते मथा बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयशी केशव. जर या ठिकाणी कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, तर ज्ञानाचं फल मोक्ष आहे, कर्माचं फल बंधन आहे, तर तू मला जेणेकरून माझं कल्याण होईल असं निश्चित करून माझ्या अधिकारानुरूप सांग. तर तीच गोष्ट भगवान सांगतात. हे सुद्धा खऱ्या अर्थाने वार्तिकच आहे का नाही, हे सुद्धा म्हणतात. हे प्रस्तुत असो, आता हे सद्य प्रसंग जाऊ दे, पण तुझं हित सांगितलेलं. आपल्याला ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ, तुझं हित कशात आहे ते तुला आता सांगतो. काय बाकीचं श्रेष्ठ कनिष्ठ ते साधन नसतं, त्या साधनाचा अनुष्ठान करणाऱ्याच्या श्रेष्ठ कनिष्ठावर त्या साधनाची निवड करावी लागते. तुझा अधिकार जर कर्माचा असेल तर तुला ज्ञान सांगून काय उपयोग आहे. तुझा बरं ज्ञान सांगून तुझं कल्याण होणार आहे का, तर होणार नाही. माकडाच्या हातात कोलीत दिल्याप्रमाणे होईल. म्हणून मी तुला तुझं हित कशात आहे ते तुला सांगतो. पण हित कशात आहे ते सांगत असताना अर्जुना देवनी चित्त अवधारी पा, तो एकाग्र चित्ताने मी जे काही बोलत आहे ह्या वचनाकडं तू एकाग्र चित्ताने हे श्रवण कर. अवधारय तर म्हणजे तू त्याचं अवधारण कर. यात दोन अर्थ. असं लक्ष दे की मी जे सांगत आहे अशाच प्रकारचा तुझा निश्चय होऊ दे की मी तुला जे सांगत आहे तेच तुला कर्तव्य. कारण तू काय म्हटला, यत श्रेय हा निश्चितम शात, जेणेकरून माझं कल्याण निश्चित होईल असं सांगा. तर ते सांगितलेलं तुझं हित, ते तुझ्या हिताचं जे आहे तेच मी तुला या ठिकाणी सांगत आहे. परंतु आता एकच गोष्ट आहे, हे अर्जुना. अर्जुन म्हणजे याचा अर्थ मी एक परवा चांगलं त्याची उत्पत्ती वाचली पण लक्षात नाही. अर्जुना चित्तदेवनी, तो अत्यंत चित्ताचं, तो पहिला अर्जुन आहे म्हणजे सरळ मनाचा मनुष्य आहे. म्हणून ज्याचं हृदय सरळ आहे अर्जुनासारखा तो ह्या गीतेचा अधिकारी आहे. म्हणून गीतेचा ज्याचं हृदय सरळ आहे, आत एक बाहेर नाही. दुसरी गोष्ट, अर्जुन जसा परमात्म्याला अनन्य शरण झालेला आहे, काय कार्पण्य दोषोप हतस्वभाव असा श्रीगुरूला किंवा इष्टदेवतेला जो पूर्णपणे शरण झालेला पुरुष आहे तो पुरुष. आणि त्या पुरुषाला जर त्याचं कल्याण करायचं असेल तर त्यांनी काय करावं लागतं, चित्ताचं एकाग्रता करून ह्या विषयाचं श्रवण करावं आपल्या अधिकारानुरूप. अर्जुन म्हणतो देव मला आता काय सांगणार आहे, तर ते सांगत असताना
भगवंतांनी आता त्याला असं सांगितलं, हे झालं अज्ञानाचं. आता ज्ञानवान पुरुषाचं कसं असतं तर ते आता आपण अर्थ पाहिलेलाच आहे. आता श्लोक वाचू. तत्त्ववित्तो महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा. तो महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तो महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तू हे महाबाहो, परंतु हे महाबाहो म्हणजे महान पराक्रमी असणाऱ्या किंवा अजानुबाहो असा अर्थ करतात. हे महान पराक्रमी असणाऱ्या किंवा ज्याचे बोट हाताची गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याच्या खाली जातात तो अजानुबाहो असा. हे महाबाहो गुण कर्म विभागयोः, ज्याचा गुणाचा विभाग आणि कर्माचा विभाग ज्याला कळलेला आहे त्या तत्वविद. गुण काय आणि कर्म काय, गुणांचं स्वरूप काय आणि कर्माचं स्वरूप काय हे ज्याला कळलेलं आहे असा पुरुष गुणाहा गुणेषु वर्तन्ते. गुण म्हणजे काय, एक गुण शब्दाचा अर्थ इंद्रियात्मक गुण म्हणजे त्रिगुणच काय करतात, इंद्रियांच्या रूपाने परिणाम पावतात. आणि ते तीन गुण तेच या ठिकाणी विषयांच्या रूपाने ते गुणच परिणाम पावतात. मग गुणागुणेषु वर्तन्ते म्हणजे इंद्रियात्मक गुण विषयात्मक गुणांच्या मध्ये या ठिकाणी वर्तन्ते म्हणजे प्रवृत्त होतात. इति मत्वा असं जाणून न सज्जते. हा जो तत्ववेत्ता पुरुष आहे तो त्या गुणामध्ये आणि गुणांच्या कार्यामध्ये किंवा गुणापासून होणारी जी इंद्रिय किंवा इंद्रिय रूप असणारे गुण आणि विषयरूप परिणाम गुणांचा होणारा याच्या दोन्हीमध्ये न सज्जते आसक्त होत नाही. म्हणजे या ठिकाणी विषय हे सत्य आहेत, ते भोग्य आहेत आणि त्यांच्या भोगापासून मला आनंद होईल ही धारणा नाही. आणि इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध झाल्यानंतर सुख अभिव्यक्त होतं ही भ्रांत कल्पना आहे असं मानल्यामुळं न सज्जते. त्या ठिकाणी तो कधीही आसक्त होत नाही असं सांगतात भगवान माऊली. ह्याचं सांगतात की अर्जुना तू लक्ष देऊन ऐक. काय लक्ष देऊन ऐक, जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भावो नाही, जेथ कर्म जात पाही निपजत असे. इथं प्रतिज्ञा काय केलेली आहे की हा जो पुरुष आहे काय प्रकृते हे क्रियमानानी गुणही कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. आणि तत्ववित्तो महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. याचा अर्थ असा आहे की तत्ववेत्ता पुरुष काय आहे, कर्माचा सिद्धांत आहे. जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो त्या कर्मात फलाचा भोगता होतो असा आहे. आणि भगवान मात्र प्रतिज्ञा करतात की जरी त्यांनी कर्म केली तरी ह्या ज्ञानवान पुरुषाला कर्माचा लेप लागत नाही. म्हणजे कर्म तर करतो आणि लेप लागत नाही असं हे कोडं कसं काय कळावं. आणि एका बाजूला सांगतात का कर्म केलं का त्या कर्माच्या कर्त्याला फलाचा भोग हा अपरिहार्य असतो. ह्या दोघांचं सामंजस्य किंवा समन्वय काय आहे असं कसं होईल. एकदा तुम्ही म्हणता कर्मकर्त्याला फल भोगावं लागतं आणि एकदा म्हणतात की लोकसंग्रहासाठी कर्म करणारा हा ज्ञानी पुरुषाला कर्म लागत नाही. का लागत नाही त्याचं आम्हाला स्पष्टीकरण करा. आणि त्याच्यासाठीच भगवान काय म्हणतात अर्जुनाला, चित्तदेवनी अवधारिपा. जर तुम्ही चांगलं लक्ष देऊन ऐकलं तर ह्या गोष्टीचा उलगडा होईल. ते कसं सांगतात, जे नामकारण तत्वज्ञानी यांच्या ठाई. का बरं त्याला कर्माचा लेप लागत नाही, कारण का तत्वज्ञानी यांच्या ठाई तत्वज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी तो प्रकृती भाव नाही. त्यांच्या ठिकाणी प्रकृती भाव, प्रकृती म्हणजे काय, प्रकृतीचं कार्य असणारा जो देहादी प्रपंच, तो प्रपंच मी आहे किंवा तो माझा आहे असं न समजणं यालाच म्हणतात प्रकृती भावाचा परित्याग. म्हणून म्हणतात जे तत्वज्ञानी पुरुष आहे त्या तत्वज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी हा देह प्रकृती भाव म्हणजे प्रकृतीचं कार्य असणारा देह आणि याचा भाव किंवा सत्ता आहे किंवा ते मी आहे किंवा ते माझं आहे असं देह तादात्म्यच मुळात त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळं जेथ कर्मजात पाही निपजता असे, की ज्या ठिकाणी हा संपूर्ण कर्माचा समूह ज्या ठिकाणी काय होतो निपजत असे उत्पन्न होतो. सगळी कर्म कोणाकडून होतात, प्रकृती करी कर्मी
त्या प्रकृतीपासूनच ही कर्म किंवा प्रकृतीचंच कार्य असणाऱ्या देहादिकापासून ही कर्म सगळी होत असतात. परंतु कर्म कोणाची होतात? ज्ञानवानाची देहाकडून कर्म होतात का अज्ञानाची होतात का दोघंही देहाच्या माध्यमातूनच कर्म करतात? दोघंही देहाच्या माध्यमातून कर्म करतात. अज्ञानी मात्र बंधाला प्राप्त होतो आणि ज्ञानवान पुरुष मात्र बंधाला प्राप्त होत नाही. त्याचं कारण काय आहे? तर ते म्हणतात त्याचं कारण हे आहे, ते देहाभिमानू सांडूनी आणि गुणकर्मे ओलांडूनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. ते देहाभिमानू सांडूनी, ते म्हणजे जे तत्ववेत्ते पुरुष आहे, तत्वज्ञानी ब्रह्मज्ञानी जे पुरुष आहेत ते काय करतात? ह्या देहाचा अभिमान टाकून देतात. अज्ञानी काय करतात? देहाचा अभिमान धारण करतात. कर्म दोन्ही होतं, पण कर्म केलं म्हणून बंधनाला कर्म कारण होत नाही. जे देहाभिमान धारण करून कर्म करतात तर ते कर्मबंधाला कारण काय होतात? प्राप्त होतात. पण हे पुरुष कसे आहे? देहाभिमानू सांडूनी, यांनी देहाचा अभिमान टाकून दिलेला आहे. मग बोलत देहाचा अभिमान टाकला का? तुकाराम महाराज म्हणतात देह मी हे नव्हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. एकदा देह भावना टाकून दिली की त्या ठिकाणी ब्रह्मभावनाच उर्वरित राहते. त्यांनी देहाभिमानाचा त्याग केला आणि गुणकर्मे ओलांडूनी आणि त्रिगुणांपासून होणारी जी कर्म आहेत, कर्म कोणापासून होतात? त्रिगुणापासून. त्रिगुण कोणाचं स्वरूप आहे? प्रकृतीचं. प्रकृतीमध्ये 3 गुण असतात आणि त्या प्रकृतीच्या त्रिगुणापासून सर्व कर्म होतात. आणि आत्मा जो आहे तो असंग उदासीन स्वेमयमनी प्रतिष्ठित असं त्यांना ज्ञान आहे. आणि त्या ठिकाणी प्रकृती पूर्वसंस्कारानुरूप प्रारब्ध जसा सुखदुःखाचा भोग देण्यासाठी शरीराकडून जी कर्म व्हायची ती होतात किंवा लोकसंग्रहासाठी जाणीवपूर्वक ती कर्म केली जातात. परंतु त्यांना कधी असा भ्रम होत नाही. जसं बहुरुपयाची रावराणी, त्यांना स्त्री पुरुष भाव नाही म्हणी परी लोकसंपादनी, लोकांची समजूत तैशीच करीती. असे जे लोक आहेत तर त्यांना त्याप्रमाणे यांनी देहाभिमान सांडूनी, देहाभिमान तर टाकूनच दिलेला. मी देह असं स्वप्नात सुद्धा त्यांना वाटत नाही. आणि गुणकर्मे ओलांडूनी आणि प्रकृतीच्या त्रिगुणांपासून होणारी जी कर्म आहेत या सगळ्या कर्मांना त्यांनी ओलांडूनी म्हणजे उल्लंघन केलेले, अतिक्रमण केलेलं आहे. प्रकृतीच्या 3 गुण त्यांच्यापासून होणारी कर्म आणि माझा कोणताही प्रकारचा संबंध नाही. माझा आणि त्यांचा संयोग संबंधसुद्धा नाही, समवाय संबंध नाही. त्या ठिकाणी आणखी काय त्याच्यामध्ये तादात्म्य संबंध नाही. हा फक्त होणारा काय या ठिकाणी आध्यात्मिक तादात्म्य संबंध तो मानला तर त्यांच्या दृष्टीनं संबंधच नाही. अशा प्रकारच्या ह्या बोधावर ते प्राप्त झालेले त्यांनी कधीच गुणकर्माचं उल्लंघन केलेलं आहे. मग ते देहात राहतात ना, तर देहात राहतात याचं कारण काय आहे की अजून ते जीवनमुक्त आहेत परंतु ते विदेह कैवल्याला प्राप्त झाले नाही. त्याचा कारणमध्ये त्यांना प्रारब्धाचा प्रतिबंध आहे. आणि तो प्रारब्धाचा प्रतिबंधाचं स्वरूप काय आहे तर आत्मा आणि अंतःकरण यांचाच संबंध आहे. आणि जोपर्यंत आत्मा आणि अंतःकरण यांचा संबंध आहे तो संबंध कोणता आहे? तो संबंध आहे आध्यात्मिक तादात्म्य संबंध. आणि तोपर्यंत त्यांना या सगळ्या जगाची प्रतीती येणार, परंतु त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धीत कधीच होणार नाही. म्हणून ते साक्षीभूत होऊनी वर्तती देही. या ठिकाणी ही सगळी कर्म करत असताना मी करता वाटत नाही त्यांना साक्षी त्याचे होऊन राहतात. साक्षी होऊन राहतात म्हणजे खरं साक्षी होऊन राहणं म्हणजे काय? त्यांच्या दृष्टीनं माऊली सांगतात काय? सुख पाप पुण्य अशेषे पाशीचे असता न देखे. ती जी पाप पुण्यात्मक कर्म चालली ना ती त्यांच्याच देहामध्ये घडतात तरी ते न देखे, त्याच्याकडे कधीच पाहत नाही. ते त्याचे काय होतात? साक्षी होतात. तुकाराम महाराज म्हणतात साक्षीत्व या झालो गुणाचा देखणा. हे साक्षी होऊन राहतात आणि त्यामुळं त्यांना त्याचा लेप लागत नाही. आपण म्हणतो ना साक्षी याचा अर्थ तो स्वतः काही करीत नाही आणि करवीत नाही, परंतु त्याच्यासमोर जसं सूर्य आहे त्याच्यासमोर ज्या ज्या गोष्टी आल्या त्या प्रकाशित होतात की नाही, त्याचं ज्ञान होतं. मग सूर्य काही ते ज्ञान करून देतो का? तो काही करीत नाही पण त्याच्या वाचून काही होत नाही. अशी जी स्थिती आहे आत्मस्वरूपाची, त्या आत्मस्वरूपाची कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही. जर आत्मा नसेल तर ह्या जगताचा सुद्धा भ्रम होणार नाही. म्हणून त्या भ्रमाचा अधिष्ठान कोण आहे? तो आत्मा. आणि तेच त्याचं साक्षीत्व आहे. म्हणजे आध्यस्थ, बरोबर आहे का? आध्यस्थ अधिष्ठान संबंध हेच काय आहे?
त्याचं साक्षीत्व आहे. परंतु ह्या अधिष्ठान अध्यस्थ संबंध आपल्या बुद्धीत आहे का अधिष्ठानात आहे? आपल्या बुद्धीत आहे, त्याला ते सुद्धा माहीत नाही. अशा प्रकारचा हा आत्मा आहे, त्याला या ठिकाणी म्हटलं साक्षी. आणि नाहीतर हा साक्षी म्हणून एक समोर साक्ष्य पदार्थ असले तर हा याचा साक्षी होईल. परंतु कर्म, गुण आणि त्रिगुणात्मक प्रकृती हे मुळीच आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी नाहीत, तर त्याचा साक्षी तरी काय व्हायला? म्हणून तुकोबाराय आपलं ज्ञानोबाराय म्हणतात, साक्षीही होणं ठके येरी गोठी कायशी. तो साक्षीसुद्धा होत नाही तर तो कर्ता होईल काय आणि तो त्याचा भोगता होईल काय? मग साक्षी जो होत नाही तो भोगता होईल का त्या कर्माच्या फलाचा? कर्ता होईल का? हे साक्षीत्व या ठिकाणी सांगायचं. साक्षीभूत होऊनी वर्तती देही. नाहीतर जर तुम्ही सांख्य म्हणतो की नाही, असंगो ही अयम पुरुष, आत्मा असंग आहे आणि प्रकृती सत्य आहे म्हणतो, आणि त्या प्रकृतीचा आत्मा काय आहे? असंग आहे. आता तुम्ही सांगा, प्रकृती सत्य असली आणि आत्मा असंग असला आणि तो जर तिचा द्रष्टा किंवा साक्षी होऊन राहत असला तर दोन पदार्थ झाले की नाही? द्वैतामध्ये मग त्याचा दोघांचा जेव्हा संबंध होईल, दोघांचा जेव्हा असंग तुम्ही म्हणता, पण तो एक आत्मा, त्याच्यामध्ये कोणता वस्तू परिच्छेद येतो? बरोबर ना? वस्तू परिच्छेद निर्माण होतो. दोन्ही वस्तू, एक आत्मा एक सत्य आणि प्रकृतीचं कार्य सत्य, असं जर म्हटलं त्याचं साक्षीत्व अबाधित राहील का? साक्षीत्व अबाधित राहणार नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, इंद्रायणीवर 2 स्त्रिया धुण्यासाठी आल्या आणि त्यांचं भांडण लागलं. तर संन्यासी मधुकरीला चालला होता. जाता जाता त्याला वाटलं की हे भांडण चालले, तो आपला तिथंच उभा राहिला. ते एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला मध्ये घालून त्या संन्याशाला मध्ये घालून त्या स्त्रीला शिवी दिली. तेव्हा संबंध काय? तो म्हणून माझा काय संबंध आहे? हा साक्षी झाला, हाच संबंध आहे ना. ते पायाला लागला. हा जो आत्मा आहे तो या ठिकाणी साक्षीही होणे न ठके. तो साक्षीसुद्धा होत नाही तर येरी गोठी कायशी, इतर गोष्टी कशाला विचारायची? तसं इथं म्हणतात, जे तत्वज्ञानीयाच्या ठाई तो प्रकृतीभाव नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असे, ते देहाभिमान सांडोनी गुणकर्मे ओलांडोनी आणि साक्षीभूत होऊनी वर्तती देही. ते साक्षीभूत होतात म्हणजे काय? तर साक्षी पण होत नाहीत. अशा प्रकारची स्थिती आपल्याला समजावून सांगण्यासाठी साक्ष्य जे पदार्थ आहेत ते कल्पित आहेत आणि त्याचं साक्षीत्व सुद्धा काय आहे? कल्पित साक्षीत्व आहे. ते काही खरं साक्षीत्व नाही. खरं साक्षीत्व आलं का साक्षी झाला का तो भोक्ता होणार. आणि भोक्ता झाला जर 2 पदार्थ सत्य समजून, साक्ष आणि साक्षी, तर तो काय होणार? भोक्ता होणार. आणि भोक्ता होऊन काय होणार? कर्ता होणार. किंवा कर्ता होणार, भोक्ता होणार. आणि त्याचं साक्षीत्व जे ते कोणतं? आडनावाचं साक्षीत्व राहील, कारण कर्मबंधातून तो सुटलेला नाही. म्हणून म्हणतात साक्षीभूत होणी वर्तती देही. म्हणून हे जे लोक आहेत त्यांचं वर्णन माऊली सांगतात, मनोनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती. आपला विचार काय चालला होता? जर साक्षीभावाने मनुष्य राहिला, साक्षीभावाने म्हणजे काय? सापेक्ष साक्षी नाही, निरपेक्ष साक्षी, नित्य कूटस्थ साक्षी, कूटसाक्षी नाही. तो जर कूटस्थ साक्षी रूपाने त्या कोटामध्ये निर्विकार रूपाने स्थित असणारा नित्यसिद्ध स्वयंप्रकाश असा जो साक्षी, त्या रूपाने तो जर राहिला तर मग मात्र त्याला कोणतंही बंधन होणार नाही. ह्या भारतीय संस्कृतीमध्ये वेदाने, आपल्या असणाऱ्या गीतेने, संत वाङ्मयाने एवढी कृपा करून ठेवली का ह्या देशात जन्मणारा जो मनुष्य आहे त्या ऋषीमुनीच्या परंपरेमध्ये कोणत्याही पुरुष, स्त्री, लहान बालक, म्हातारा मनुष्य सगळ्यांना त्या जीवनामध्ये कधीही दुःखाचा स्पर्शसुद्धा होऊ नये अशा प्रकारचं तत्त्वज्ञान ह्याच भूमीमध्ये आहे. इतर कुठं जगामध्ये याचं मार्मिक रहस्य उलगडा होणार नाही. जरी ग्रंथरूपाने तुम्ही पोचवले, व्याख्याते पोचवले त्याचे, म्हणजे परोक्ष ज्ञानापर्यंत पोचून देणारे, तर ही अनुभूती तिथं होणार नाही. आणि झाली तर काय कोणाला होईल? काहीतरी अत्यंत पुण्य करणारे किंवा ह्या तत्त्वज्ञानाला पूर्ण शरणागती ज्यांनी केली, ज्यांनी हे तत्त्वज्ञान हेच आपला जीवनाचा स्थायी भाव केला किंवा मुख्य ध्येय किंवा ध्येय केलं तर त्याला होईल. परंतु इथं मात्र असं आहे की ह्याच देशातलं, काल ते एक आपले IITचे इंजिनियर आले होते, तर त्यांनी ते सगळं हे तयार केले. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता सध्या भारतात 30% 2020मध्ये, आता 2020च येईल ना पुढं,
2020मध्ये 33% मनोरुग्ण होतील असं त्यांनी सांगितलं. या ज्या देशातले लोक सगळ्या जगताचं गुरुत्व भूषवतात त्यांच्यामध्ये हे मनोरुग्णतेचं प्रमाण वाढतं. याचं कारण काय तर ह्या ज्ञानाचा परिचय नाही. हे ज्ञान झालं का कोणाला सुखी जगण्याची कला पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी फक्त ज्ञानेश्वरी वाचावी. आणि त्याला तर किती सवलत नाथ महाराजांनी दिली. फक्त भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. वाचा फक्त, त्याचं चिंतन एवढं फार त्यातली गूढ रहस्य उकळण्याचा प्रयत्नही करू नका. फक्त भाव धरून वाचा तरीसुद्धा गीता माऊली काय, गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरीशे, गीता माऊली नसे जाणे ताने. तिला लहान मुलगा मोठा मुलगा आईला भेद नाही. त्याप्रमाणे कोणी जरी असला ना, गीता मला सुखी करील, ज्ञानेश्वरी मला सुखी करील एवढं म्हणून जरी त्याने वाचलं तरी त्याला सगळे, ज्याला माहीत नसेल हे साक्ष आहे, हा साक्षी आहे, हे त्रिगुण आहे, काही माहीत नसू द्या, ज्ञानेश्वरीतल्या शब्दाचा फक्त त्यांनी खेपा टाकलेल्या असल्या पारायणाच्या रूपाने, एकी प्रदक्षिणा जपाचिया बाहेरुनी करीतिया, एक ते श्रवणमिषे छाया सेविती जयाची, काय जयाची ना. हां पुढं काय, एक ते अवधानाचा पुरा वेळा पावड भितरा घेऊन रिगती गाभारा आत्मज्ञानाच्या ना, अर्थज्ञानाच्या ते निजबोधे वरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही अथी. असं ह्या गीतेचं महात्म्य. समर्थाचे पंक्ती भोजने तळिलिया वरिलिया एकची पक्वाने तेवी श्रवणे आर्थे पठने मोक्षचे लाभे. एवढं फळ ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं आहे. हे गीतेतलं हे मनोगत देवाचं सगळ्या लोकांना कळणार नाही म्हणून त्याच्या ठिकाणी विस्ताराने चर्चा करण्यासाठी ज्ञानोबाराय भगवान विष्णू पुन्हा ज्ञानोबारायांच्या रूपाने आले आणि ते गीताजेने उपदेशेली ते हे श्रीहरी काय विटेवरी माऊली आणि तोचे अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तरावया. अशा प्रकारचा हा अलौकिक ग्रंथ आहे. काय माणसाला जीवनामध्ये कर्म करू किंवा उपासना करू किंवा तत्त्वज्ञान करू किंवा नीतिशास्त्राला अनुसरू किंवा व्यवहारशास्त्रात ऐहिक सुख संपादन करण्याचा विचार असो, पारलौकिक असो, मरणोत्तर जीवन मानू किंवा न मानू, पण सुखात तर सगळ्यांना पाहिजेच ना. त्या सगळ्यांना काय त्याला म्हणतो खुली बाजारपेठ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी करून ठेवले. एवढं असूनही काय लोह परिसाशी रुसले आणि सोनेपणाशी मुकले. मग तिथं कोणाचं काय गेलं ते म्हणतात, तेथे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्यानेच अनहित केले. ते देहाभिमान सांडूनी गुणकर्मे ओलांडूनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. आणि मनोनी शरीरी जरी होती, मग असे जे त्याचे साक्षी होऊन राहिले म्हणजे निरपेक्ष साक्षी किंवा काय कुट साक्षी न होता कुटस्थ साक्षी नाही का. कुट साक्षी म्हणजे कपटी साक्षी ना. त्याच्यामध्ये असं न होता ते काय खरोखरच साक्षी म्हणजे स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश मूळचा असणारा साक्षीचा स्थायी भाव किंवा नाही का स्थायी भावाने असणारं साक्षीत्व. त्या साक्षीत्वात जे राहिले ते मनोनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती जैसा का भूतचेष्टा गबस्ती घेपवेना. म्हणून ते जरी शरीरातच राहतील, शरीरी जरी होतील, बाहेरून दिसले तर तुम्हाला शरीरधारी, तुम्ही आम्ही जसे शरीरधारी आहे तसा तत्त्वज्ञ जो आहे तो तरी काय आहे शरीरधारीच आहे. परंतु असे होतील, पण जरी म्हटल्या जरी शरीरधारी तुम्ही असले आणि तोही शरीरधारी असला तरी कर्मबंधा नातळती. तुम्ही सगळे कर्मबंधामध्ये आकळतात आणि तो मात्र कर्मबंधा नातळती. त्या कर्मबंधाचा त्याला स्पर्शसुद्धा होत नाही. मी करता आहे असं त्याला कधीच स्वप्नात देखील वाटत नाही. कसं त्याचं ते साक्षीत्व कसं आहे किंवा कर्मबंधाला कसा स्पर्श करत नाही तो साक्षीत्व त्याचं कसं आहे. भूतचेष्टा गबस्ती घेपवेना. भूतचेष्टा म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांच्या क्रिया ह्या सूर्यप्रकाशातच होतात की नाही. मग जर प्राणीमात्रांनी केलेला पाप पुण्याचा भोग सूर्याला करावा लागतो का त्या सूर्याच्या आपल्या त्या प्राणीमात्रांच्या ज्या चेष्टा किंवा त्यांचे घडणारे जे सद्व्यापार किंवा असद्व्यापार यांनी तो जो सूर्य आहे गबस्ती म्हणजे सूर्य तो घेपवेना, तो त्यांनी कधी त्याच्यामध्ये सापडत नाही किंवा लिप्त होत नाही असं आहे. आता मग या कर्मामध्ये कोण लिप्त होतं, तो कधीच लिप्त होत नाही. मग लिप्त कोण होतं, तो कधीच लिप्त होत नाही का तर त्यांनी तत्त्व जाणलं, तत्त्ववित्तू महाबाहू. आणि दुसरा मनुष्य लिप्त का होतो त्याचं कुठं चुकतं ते पुढच्या श्लोकात सांगतात.
प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मन्दान् कृष्णविन्न विचालयेत् प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु कृष्णविदो मन्दान् कृष्णविन्न विचालयेत् प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मन्दान् कृष्णविन्न विचालयेत् पुण्डली